श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14. गोपीचंदाने जालंधरनाथास खड्ड्यात पुरली. जालंधरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले. परंतु आपला पती त्रिलोचन याच्या शरीराची स्मशानात जशी राख रांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याची व्हाव्याची म्हणून तिला परम खेदही झाला. म्हणून मुलांना 2 बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसापर्यंत संधी पाहत होती. माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती. त्यात संधीच गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगात स्त्रियांकडून सुवासिक तेल अर्जगे लावून घेत होता. सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या. अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे तोवरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले. तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडू लोटले. ते काही केल्या अवरेना तिचे ते असूर राजाच्या अंगावर पडली. तेव्हा राजा चकित होऊन गरम पाणी कुठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले. त्यावेळी राजा तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. नंतर तिला म्हणाला, मातोश्री, रडण्याचे कारण काय ते मला कृपा करून लवकर सांगावे. तुला कोणी गाजिले किंवा वाईट नजरेने बघितले असेल तर मी त्याचे आता डोळे फोडून टाकतो. जर मी तुझे दुःख निवारण न करणारा तुझ्या पोटी हा जन्म व्यर्थ घेतला, तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन. जर मी तुझे दुःख निवारण नाही करू शकत तर तुझ्या पोटी माझा जन्म व्यर्थ गेला. तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ती करताना प्रत्यक्ष माझे प्राणही गेले तरी मला त्याचे दुःख राहणार नाही. गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता आहे. मला कोणी वाईट नजरेने बघणार, परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखा स्वरूपवान होता, परंतु काळाने ग्रासल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राख रांगोळी होऊन गेली. तुझ्या या स्वरूपाची तर तीच गत व्हाव्याची म्हणून मला मोठे वाईट वाटते. शरीराची व्यर्थ माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडविण्यासाठी युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो. आपले हित होईल तितके करून द्यावे. गोपीचंदा, क्षणभंगूर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे. पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व याकरिताच रडू आले होते. एरवी माझ्या कोणाकडून उपमर्द झाला नाही. मग राजाने सांगितले की मातोश्री, आपले म्हणणे अगदी खरे आहे, पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो? प्रथमच तो अमर असला तरच मला तो अमर करील. तर असा आजकाल तरी आहे कोण? तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा, जालंधरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे, तरी तू त्यास कायेने वाचन मनाने शरण जा आणि ह्या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे. हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझ्या बायका मुलांची सुखसंपत्ती राजवैभव आदी करून सर्वच अंतरेन. ह्याकरिता आज एकाएकी माझ्याने योग्य होणार नाही, तर मला आणखी 12 वर्ष सर्व तऱ्हेचे विलास भोगू दे. मग मी गुरु शरण जाईल, योग मार्गाचा स्वीकार करीन, उत्तानपाद राजाच्या पुत्रप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन. तेव्हा आई म्हणाली, मुला, या देहाचा एक पाळाचा सुद्धा खात्रीचा भरोसा देत नाही. असे असता तू एकदम 12 वर्षाची जोखीमदारी शिरावर घेतोस. पण बाळा, 12 वर्ष कुणी पाहिली आहेत? कोणत्या वेळेस कसा प्रसंग गुदरून येईल याचा काही नेम नाही. मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याच्या पट्टराणी लुमावती दडून ऐकत होती. तो ऐकून तिला त्यावेळेस परम दुःख झाले. ती मनात म्हणू लागली की आई नव्हे वैरी ना होय. हे राजाचे ऐश्वर्य भोगाव्याचे सोडून त्यास त्याग कराव्यास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते. आता याच उपाय तरी कोणता करावा? अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन आपल्या महालात गेली व तळमळत राहिली. गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री, ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही. पण त्या जालंधरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून मी त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेईल. आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा. असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला. इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती हिला राजस मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने
तिने निराळाच प्रयत्न चालविला. तिने आपल्या दुसऱ्या 5-7 सवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडून योग देण्यास घाट कळविला. ती म्हणाली, गोपीचंद राजा जगातून उठून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे. जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे. असे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले. तिच्या उपदेशाने राजाचेही मन वळले आहेत. त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलच म्हणायचे. मग आपल्यास तरी जागून कोणता उपयोग घडणार आहेत? परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होईल. तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा, म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल. लुमावतीने सवतीच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरविला, त्याची मने दूषित केली, परंतु कोणासंगी चांगली युक्ती सुचेना. त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या. ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही, म्हणून राजास असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहेत. तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंधरास राज्यावर बसून आपण निर्धास्तपणे त्या जालंधरास समागमे विषयी विलासाचा उपभोग घ्यावा, असा त्या दोघांचा मतलब आहे. असे आपण राजा सांगून मनात विकल्प येऊ दिला, म्हणजे राजाचा अतिशय क्रोध येईल व तो जालंधराचा एका क्षणात नाश करील. तो बेत लुमावतीने तर स्त्रियास सांगितला व त्यांना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या. त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्व सुखमुख्य राणी जी लुमावतीच्या महालात गेला, तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणला. तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली, माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे, पण ती तुमच्यापाशी सांगायस मला भीती वाटते. न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल, अशी मी दोन्हीकडून चिंतेत पडले आहे. तेव्हा राजा म्हणाला, तू मनात काही किंतु आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग, मग अभयवचन देत असाल तर मी बोलते. असे तिने त्यास सांगितले. त्याने तिला अभयवचन दिले. नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाद न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा. तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला. मग राजाने प्रधानास सांगून जालंधरनाथास आणले व एक मोठी खाच खणून ती त्यास लुटून दिले. नंतर त्यावर घोड्यांची लीद लावून खाच भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्या जीवे मारून टाकील, अशी त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली. राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यानंतर ही गोष्ट लोकांनाही समजली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जालंधरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली. तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याविषयी अनेक तर्क योजू लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली. तेव्हा तिला फार दुःख झाले. पोत्रा सामर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला. हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले. पण राजाचा परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले. जालंधरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली. त्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणे राहता आले. अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 14 येथे संपन्न झाला. आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त.